आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील मराठी माणसाच्या टक्केवारीबाबत विरोधाभासी आकडेवारीवर टीका केली आहे। सध्या काही लोक मराठी टक्का फक्त 27% आहेत असं सांगत असल्याचं राज ठाकरे म्हणाले, परंतु ते म्हणाले की प्रत्यक्षात मराठी मतदारांचा टक्का 40 ते 41% आहे। त्यांचं म्हणणं आहे की कमी आकडेवारी सांगून मराठी माणसाचं खच्चीकरण केलं जातंय। राज ठाकरे यांनी विरोधकांचा आणि सत्ताधाऱ्यांचा फायदा सांगत निवडणूक तारीख अचानक ठरवल्याबाबत असमाधानी व्यक्त केलंय। त्यांनी म्हटलंय की निवडणूक तारीखा, मतदार यादी आणि आरक्षणाच्या प्रक्रियेत गोंधळ आहे, ज्यामुळे विरोधकांना तयारीसाठी वेळ मिळत नाही आणि निवडणुका पक्षपातपूर्ण होत आहेत। ते 4 प्रभाग पद्धतीवर देखील टीका करतात, जी फक्त महाराष्ट्रात आहे। या प्रणालीमुळे विविध उमेदवार निवडून येतात, परंतु काम व्यवस्थित होत नाही। राज ठाकरे यांनी सुप्रीम कोर्ट व हायकोर्टाच्या सल्ल्यानंतरही निवडणूक प्रक्रियेत विसंगती असल्याचं सांगितलंय। शिवाय अजित पवार यांच्या विधानाचा संदर्भ देत त्यांनी निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये काही मत मशीनमध्ये आधीच भरले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। राज ठाकरे यांनी मराठी मतदारांना जागरूक राहण्याचं आणि विरोधकांच्या मनसुब्यांना उद्ध्वस्त करण्याचं आवाहन केलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत भविष्यवाणी केली आहे की निवडणुकीनंतर राज ठाकरे फक्त पराभूत होणार नाहीत, तर इतिहासात सर्वात मोठ्या पराभवानेच धनी म्हणून ओळखले जातील। फडणवीस म्हणाले की जर 2009 मध्ये शिवसेना आणि मनसेने युती केली असती तर आज परिस्थिती वेगळी असती। मात्र आता राज ठाकरे यांच्याकडे मतं कमी झालेत आणि या युतीत त्यांना फायदा होणार नाही। त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी प्रश्न उपस्थित केला की देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाहीत। तसंच त्यांनी इतिहासातील उदाहरण देत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात गोळ्या झेलणाऱ्या मोरारजी देसाईंवर प्रश्न उपस्थित केला आहे। अंबरनाथमध्ये काँग्रेसचे 10 नगरसेवक फोडून सत्ता स्थापनेचा दावा करणाऱ्या भाजपला शिंदे गटाच्या शिवसेनेने मोठा धक्का दिलाय। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापनेचा दावा केलाय। अंबरनाथ नगर परिषदेत शिवसेनेचे 27 नगरसेवक निवडून आले असून त्यांना अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक आणि एका अपक्षाचा पाठिंबा मिळाला आहे। त्यामुळे एकूण 32 नगरसेवकांचा बहुमताचा गट तयार झालाय। या बहुमताच्या आधारे सत्ता स्थापनेने पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले। याआधी भाजपने काँग्रेस सोबत आघाडी करत तसेच काँग्रेसचे नगरसेवक फोडून सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला होता। मात्र शिंदे गटाच्या शिवसेनेने वेळीच राजकीय डाव खेळत भाजपचे मनसुबे उधळून लावले आहेत। छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यात भाजप आणि शिंदे सेनेच्या युतीत फूट झाल्यानंतर आता मुंबईतही या दोन्ही पक्षांमध्ये एक मैत्रीपूर्ण वाढ लढतीत तणावाची घटना घडली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 173 मध्ये भाजपच्या शिल्पा केळुस्कर आणि शिंदे सेनेच्या पूजा कांबळे यांच्यात प्रचार सुरू असताना दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आले। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी 50 खोके एकदम ओके अशा घोषणा दिल्या, ज्यामुळे शिंदे सेनेचे कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी भाजप विरोधात घोषणा केल्या। वॉर्ड क्रमांक 173 आधी शिंदे सेनेला वाटप करण्यात आला होता, त्यामुळे पूजा कांबळे यांना उमेदवारी मिळाली होती। मात्र शिल्पा केळुस्कर यांनीही वैध अर्ज भरल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढतीला होकार दिला होता। प्रचार सुरू झाल्यानंतरच या मैत्रीत तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी नाराजी यावर व्यक्त केली असून भाजपने स्थानिक स्तरावर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। सोलापुरात एमआयएमच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीवर जोरदार टीका केली आहे। अजित पवारांना दिलेलं मत म्हणजे नरेंद्र मोदींना दिलेलं मत असून मोदी सरकारने आणलेल्या वक्फ कायद्याला समर्थन असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच भारतात कोणताही नागरिक, अगदी हिजाब घालणारी महिला सुद्धा एक दिवस पंतप्रधान होऊ शकते असा विश्वास ओवैसी यांनी व्यक्त केला आहे। सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि एमआयएम मध्ये थेट लढत सुरू असून माजी एमआयएम नेते आणि सध्याचे राष्ट्रवादी उमेदवार तौफिक शेख यांच्या विरोधात ओवैसींनी सभा घेतली। पाणी पुरवठा, रस्ते, ॲम्ब्युलन्स आणि शिक्षणाच्या सुविधा देण्याची आश्वासनं देत एमआयएमच्या 4 उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलं आहे।
मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर समाजवादी पार्टी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करत थेट भ्रष्टाचाराविरोधात एल्गार पुकारला असून भ्रष्टाचारमुक्त बीएमसी आणि तणावमुक्त मुंबईकर हे मुख्य सूत्र मांडलं आहे। या जाहीरनाम्यात प्रत्येक घराला 20 किलोलीटर मोफत पाणी आणि 200 युनिट मोफत वीज देण्याचं धाडसी आश्वासन देण्यात आलंय। बीएमसी शाळांमधील विद्यार्थ्यांना एसएससी पर्यंत मोफत शिक्षण, संगणक प्रशिक्षण तसेच टॅबलेट देण्याचा संकल्प जाहीर करण्यात आलाय। महानगरपालिका रुग्णालयांमध्ये हृदय, मूत्रपिंड आणि मेंदूंवरील उपचारांसह सर्व वैद्यकीय सेवा मोफत देण्यावर भर देण्यात आलाय। झोपडपट्टी वासियांना संरक्षण, फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र झोन आणि 24 तास खुले मुंबई शहरांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचे आश्वासन देण्यात आले। तसेच डिजिटल बीएमसी संकल्पनेद्वारे एजंटशाही, शिफारस आणि लाचखोरी संपवण्याचा थेट इशारा प्रशासनाला देण्यात आलाय। रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत सुविधांवर मोठी गुंतवणूक करण्याचंही आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आलंय। सायकल हे निवडणूक चिन्ह घेऊन नई हवा नई सपा या नाऱ्यासह समाजवादी पार्टी मुंबईकरांचा विश्वास संपादन करण्यासाठी मैदानात उतरल्याचं स्पष्ट झालं आहे। खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका करत म्हटलंय, राज्यात जे काही घडतंय ते यापूर्वी कधीही पाहिलं नाही। अजित पवारांवर भाजपकडून होणाऱ्या टीकेबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की भाजप एकीकडे अजित पवारांवर टीका करतंय तर दुसरीकडे त्यांच्यासोबत कामही करतंय। त्यामुळे भाजपने स्वतःची भूमिका तपासावी आणि आरोपांमधले तथ्य बघावे। अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असं विधान केलं असल्याबाबत त्यांनी सांगितलं की त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते ऐकलं नाही। पण सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं की सध्या फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठीच राष्ट्रवादी पक्ष एकत्र लढतंय आणि इतर राज्यातील परिस्थिती वेगळी आहे। त्यांनी कुटुंबीय संबंधाबाबतही स्पष्ट केलं की त्यांच्या कुटुंबात कधीच अंतर आलं नाही। राजकीय मतभेद असले तरी ते कायम राहतील आणि भविष्यातही वेगळ्या चर्चा होऊ शकतात। राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असतानाच आता या योजनेबाबत धक्कादायक प्रकार समोर आलाय। 2.5 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात। मात्र केवायसी प्रक्रियेदरम्यान झालेल्या तांत्रिक व प्रशासकीय चुकांमुळे अनेक पात्र महिलांना अपात्र ठरवण्यात आलंय। सूत्रांच्या माहितीनुसार केवायसी पूर्ण करूनही अनेक महिलांच्या नावासमोर चुकीने शासकीय कर्मचारी असा उल्लेख झाल्याने त्यांचे अनुदान थांबवण्यात आले। तसंच काही महिलांकडून केवायसी करताना झालेल्या तांत्रिक त्रुटींमुळे त्यांची नावं योजनेतून वगळण्यात आली आहेत। दरम्यान ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे किंवा ज्यांच्याकडे वाहन आहे अशा महिलांना नियमानुसार योजनेतून वगळण्यात आलंय। मात्र पात्र असूनही लाभ बंद झाल्याने अनेक महिलांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते। सरकारने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी होत आहे। टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा थरार 11 जानेवारीपासून बडोद्यात सुरू होणार आहे। ही दोन्ही संघांमधील नववर्षातील पहिली आंतरराष्ट्रीय मालिका ठरणार आहे। मालिकेतील पहिला सामना बडोद्यातील कोतंबी स्टेडियममध्ये होणार असून ही जागा 15 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी यजमान स्थान बनली आहे। नवीन स्टेडियममध्ये होणारा हा सामना विशेष ठरणार आहे कारण सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी खेळाडूंची जोडी मैदानात दिसणार आहे। वडोदरा क्रिकेट असोसिएशनने हा क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी खास कार्यक्रम आयोजित केलाय। या पहिल्या सामन्याला बीसीसीआय अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे 11 जानेवारीचा दिवस बडोद्यासाठी ऐतिहासिक ठरणार आहे। तुर्तास वेळ झाली, इथेच थांबण्याची। नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी।